तर विद्यार्थ्यांना कडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, पाहणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 470 पेजेसची पीडीएफ आपण विद्यार्थ्यांनो या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे तयार केलेले आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांना हे 199 मध्ये सध्या दिले जात आहे। हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही घेतला तर एवढ्यामध्ये मिळेल, नंतर घेतला तर 250 रुपयामध्ये आपल्याला ते मिळून जाईल। त्या कारणास्तव सध्या जोही इच्छुक विद्यार्थी आहे पीडीएफ घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेली, लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक पण नक्कीच करायचा आहे, थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा आहे। पहिला प्रश्न पाहूया। महाराष्ट्रात उष्ण पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे। उष्ण पाण्याचे झरे, उष्णामध्ये आपण कन्फ्यूज नका हो। उष्ण म्हणजे काय? गरम पाण्याचे झरे। तर व्रजेश्वरी, रामटेक, विसापूर किंवा कागल। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक योग्य आहे। व्रजेश्वरी या ठिकाणी जे आहे कोणते उष्ण पाण्याचे झरे आपल्याला असलेले दिसून येतात। जर विद्यार्थ्यांनो आपण आणखी पाहिले तर या ठिकाणी उनकेश्वर हा जो आहे नांदेड जिल्ह्यातील आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो खेड हा गरम पाण्याचा झरा जो आहे तो आहे या ठिकाणी रत्नागिरी या याच्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये। तसेच विद्यार्थ्यांनो सालबर्डी या ठिकाणी देखील आहे। हे कोणत्या जिल्ह्यात येते? अमरावती या जिल्ह्यात येथे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर दुसऱ्या क्रमांकाचा। दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे। जोग धबधबा कोणत्या नदीवर येतो? भोगावती, कावेरी, शरावती किंवा गोदावरी। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे। शरावती नदीवर जोग धबधबा हा स्थित असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे असे कव्हर करूया। प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा, दुधाचा रंग कोणत्या घटकामुळे पांढरा असतो ते सांगायचं आहे। कोण कारणीभूत असते ज्यामुळे दुधाचा रंग पांढरा होत असतो? ऑप्शन्स दिलेले आहे लॅक्टोज, कॅल्शियम, केसिन किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3, केसिनमुळे दुधाचा रंग जो आहे तो पांढरा असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। चौथा प्रश्न असा आहे, घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? विचारलेला लक्षात घ्या चांगल्या प्रकारे। घटक राज्याचे आपल्याला विचारलेला आहे कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा किंवा विधान परिषद। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। विधान परिषद घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह असते, विधानसभा कनिष्ठ असते। कव्हर करूया पाचवा प्रश्न, हवामानाचा संक्रमण काळ आपल्याला सांगायचा आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? हवामानाचा संक्रमण काळ नोव्हेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर किंवा या ठिकाणी जानेवारी। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील। म्हणजे ऑक्टोबर हा जो आहे हवामानाचा एक संक्रमण काळ मानला जात असतो, हे लक्षात येते। प्रश्न या ठिकाणी 6वा की दर 5 वर्षांनी खालीलपैकी कोणती गणना केली जाते ते सांगायचं आहे। दर 5 वर्षांनी होणारी। तर ऑप्शन्स मध्ये आहे कृषी गणना, जनगणना, पशुगणना किंवा वरीलपैकी नाही। तर विद्यार्थ्यांना ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 तसेच ऑप्शन्स क्रमांक 1 हे दोन्हीही बरोबर राहणार आहेत। दोन्हीही 5 वर्षांनी केले जात असतात। जनगणना सर्वांनाच माहीत आहे 10 वर्षानंतर होत असतात। 2021 ची जनगणना विद्यार्थ्यांना पेंडिंग मध्ये आहे, जी की नाही झाली। याच्या पूर्वी कोणती झालेली होती? तर 2011 ची जनगणना झालेली होती, पेंडिंग मध्ये आहे। कधी होईल त्याची काय असून या ठिकाणी कन्फर्मेशन नाही, खूप वर्षापासून पेंडिंग मध्येच आहे। बीड जिल्ह्यातील कुंथलगिरी हे तीर्थक्षेत्र कोणत्या धर्मीयांचे आहे? बीड जिल्ह्यामध्ये कुंथलगिरी तीर्थक्षेत्र आहे, प्रश्नात या ठिकाणी आपल्याला कळते। जैन धर्मीयांचे आहे का, बौद्ध धर्मीयांचे, हिंदू किंवा या ठिकाणी शीख धर्मीयांचे? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। कुंथलगिरी हे ठिकाण जे आहे जैन धर्मांचे एक पवित्र ठिकाण असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते। प्रश्न 8वा, अल्ट्राव्हायोलेट किरणांचा जो शोध आहे कोणत्या शास्त्रज्ञांमार्फत लावण्यात आलेला आहे ते विचारलेलं।
अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध? या ठिकाणी फ्रोबेल, पाल म्युलर, रॉबर्ट बॉईल किंवा जिन्सेन. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. म्हणजे जिन्सेन यांनी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा जो शोध आहे तो लावलेला आहे, हे लक्षात येते. 9व्या प्रश्नात विचारलेलं की रानवाटा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लेखक कोण आहेत, पुस्तकाचं नाव लक्षात घ्यायचं फक्त, रानवाटा, बाकी सगळं इग्नोर करून टाकायचं. इरावती कर्वे, शांता शेळके, मारुती चितमपल्ली किंवा नरेंद्र दाभोळकर. तर या ठिकाणी रानवाटा या पुस्तकाचे मारुती चितमपल्ली हे लेखक आहेत, लक्षात येते. प्रश्न 10वा, भेंडीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट असते ते सांगायचं आहे. भेंडीमध्ये कोणते जीवनसत्व असते? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा डी. तर भेंडीमध्ये ऑप्शन्स क्रमांक 1 जीवनसत्व ए समाविष्ट असते, हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया. 11वा प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. सोडियम बायकार्बोनेटला धुण्याचा सोडा म्हणतात का, खाण्याचा सोडा, मीठ किंवा हसवणारा वायू? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहेत 2. खाण्याचा सोडा असे सोडियम बायकार्बोनेटला म्हणतात, हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया. 12वा प्रश्न, या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. तो कोणता युद्ध आहे? शेवटचा त्यांचा विचारलेला आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता सम्राट अशोक यांनी. ऑप्शन्समध्ये आहे प्लासी, पानिपत, कलिंग किंवा कुरुक्षेत्र. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कलिंग युद्धानंतर युद्धाचा त्याग केला आणि सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक प्रसिद्ध मंदिर आहे? मदुराई हे ठिकाण लक्षात घ्यायचं आहे. तर मीनाक्षी मंदिर, मयूर मंदिर, सूर्य मंदिर किंवा महालक्ष्मी मंदिर. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 1 मीनाक्षी मंदिर मदुराई येथे आहे. कव्हर करूया. प्रश्न 14वा, भारतातील दामोदर या नदीला कोणत्या राज्याचे दुःखाश्रू म्हणतात ते सांगायचं आहे. नदीचं नाव दामोदर या नदीला कोणाचे दुःखाश्रू म्हणतात? बंगाल, बिहार, पंजाब किंवा महाराष्ट्र. ऑप्शन्स क्रमांक 1 बंगालचे दुःख अश्रू दामोदर नदीला म्हणतात. बिहारचे दुःख अश्रू कोशी या नदीला म्हणतात, हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. या ठिकाणी 15व्या प्रश्नात विचारलेलं की गोदावरी नदी भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लांब वाहणारी नदी आहे ते सांगायचं आहे. सर्वात जास्त लांब वाहणारी बंगाल, बिहार, पंजाब किंवा महाराष्ट्र. ऑप्शन्स क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी सर्वात लांब वाहते, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया. 16वा प्रश्न, जो की आहे कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगाला प्रोत्साहन दिलेले होते ते सांगायचं आहे. पोलाद उद्योगाला कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रोत्साहन दिले होते किंवा भर दिला होता त्यावर? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या? ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीला अतिशय जास्त प्रोत्साहन देण्यात आलेले होते. 17वा प्रश्न असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नाही दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, तसेच तुम्हाला उत्तरही देखील येत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले वृत्तपत्र युगांतर, समता, जनता किंवा बहिष्कृत भारत. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. युगांतर वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही. कोणते आहेत? समता, जनता, बहिष्कृत भारत हे सर्व वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. युगांतर वृत्तपत्र 1907 या वर्षी सुरू झालेले होते. हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोलकाता इथून प्रकाशित केले जात होते. आता कोणी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या ठिकाणी भूपेंद्र दत्त यांनी या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते. जर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो, हे कशाचा प्रकार होता? तर युगांतर हा एक साप्ताहिकाचा प्रकार आहे किंवा होता, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी 18वा प्रश्न असा आहे, महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा हा जो शब्द आहे कोणत्या वर्षापासून लावण्यात आलेला होता? महात्मा हा शब्द 1918, 1917, 1920 किंवा 1919. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. 1917 या वर्षी महात्मा हा शब्द महात्मा गांधी यांच्या नावासमोर लावण्यात आलेला आहे. प्रश्न 19वा,
भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार केला जात असतो? कोणत्या ठिकाणी बनतो भारतरत्न पुरस्कार? ऑप्शन्समध्ये आहे जयपूर, अलीपूर, उदयपूर किंवा राजपूर. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. अलीपूर येथे भारतरत्न पुरस्कार हा तयार होतो किंवा बनवला जात असतो, हे लक्षात येते. प्रश्न 20वा. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारतातील कोणत्या राज्याला जुळालेला आहे ते सांगायचं आहे. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपले महाराष्ट्र राज्य, पंजाब, गुजरात किंवा कर्नाटक. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, हे सर्वांनाच तुम्हाला माहीत असेल, नसेल तर कळालेले. पांडवकडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? धबधब्याचं नाव पांडवकडा हा धबधबा विचारलेला आहे. पालघर, जालना, रायगड किंवा सातारा. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 रायगड या जिल्ह्यामध्ये पांडवकडा हा धबधबा स्थित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं. 22व्या प्रश्नात विचारलेलं की रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणचा विचारलेला? रांजणगाव येथील. तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे महागणपती, विघ्नेश्वर, चिंतामणी किंवा अष्टविनायक. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. म्हणजेच रांजणगाव येथील गणपती जो आहे महागणपती, अष्टविनायक गणपती जो आहे महागणपती या नावाने ओळखला जात असतो. 23वा प्रश्न की कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाला प्राधान्य देण्यात आलेले होते? पूर्वी आपण पोलाद निर्मितीला विचारलेलं म्हणजे पाहिलेलं आहे. आता सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये देण्यात आलेली होते? पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी किंवा चौथी. ऑप्शन्स क्रमांक 1 पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सिंचनाला अतिशय जास्त सर्वोच्च आपण म्हटले तरी चालते प्रोत्साहन दिलेले होते, प्राधान्य दिलेले होते. 24हा प्रश्नात असं विचारलेलं आहे पोटॅश आलम असे खालीलपैकी कशास संबोधले जात असते? पोटॅश आलम ऑप्शन्समध्ये भुकटी, तुरटी, वाळू किंवा चुनखडी. तर पोटॅश आलम या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 तुरटीला संबोधले जाते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 25वा की रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विचारलेलं. रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर तर उत्तराखंड, गुजरात, राजस्थान किंवा बिहार. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 उत्तराखंड या राज्यामध्ये रूपकुंड हे प्रसिद्ध सरोवर स्थित आहे. कव्हर करूया 26वा प्रश्न. जगातील सर्वात रुंद कालवा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. याच्यामध्ये एक चुकलेला आहे, जगातील विचारलेलं नाही. आपण कव्हर करूया जगातील हे कोणतं आहे, पण सध्या आपल्याला विचारलेलं आहे की भारतातील, जगातील नाही, भारतातील सर्वात रुंद कालवा कोणता आहे? सुएझ कालवा, इंदिरा, पनामा किंवा गंगासागर. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. इंदिरा कालवा हा भारतातील सर्वात रुंद कालवा आहे. जर जगातील पाहिला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ग्रँड कॅनॉल हा जो आहे, जो की विद्यार्थ्यांनो चीनमध्ये आहे, हा कालवा सर्वात रुंद आहे जगातील जर आपण पाहिला तर. 27व्या प्रश्नात विचारलेलं की आजम शहाने बीबी का मकबरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बांधलेला आहे? बीबी का मकबरा आजम शहाने बांधलेला आहे. या प्रश्नामध्ये आणखी एक आपल्याला कळतो कोणत्या ठिकाणी, अमरावती, जालना, भंडारा किंवा ठिकाणी औरंगाबाद. या ऑप्शन्स क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर किंवा पूर्वीचे नाव औरंगाबाद या ठिकाणी जे आहे आजम शहाने बीबी का मकबरा बांधलेला आहे. प्रश्न 28वा विचारलेला असा आहे संविधानामध्ये पंचवार्षिक योजना ही पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? अमेरिका, रूस, फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड. तर पंचवार्षिक योजना ऑप्शन्स क्रमांक 2 रूस या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. 29व्या प्रश्नात विचारलेले की चुना बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? चुना बनवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कॅल्शियम कार्बोनेट, फेरस सल्फेट, कोबाल्ट किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग चुना बनवण्यासाठी होतो, हे आपल्या सर्वांना लक्षात यायचं आहे. 30वा प्रश्न असा आहे की इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कोणत्या परिणामामुळे दिसते विचारलेलं आहे. पाऊस पडल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो, तो कोणत्या कारणास्तव, प्रकाशाच्या कोणत्या कारणास्तव दिसत असतो? अपस्करण, अपवर्तन, आंतरिक परिवर्तन.
किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. आंतरिक परिवर्तन, अपवर्तन किंवा अपस्खलन या सर्वांमुळे जे आहे इंद्रधनुष्य आपल्याला दिसत असतो हे लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी 470 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे. 199 मध्ये आपल्याला हे सध्या मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही एक रिक्वेस्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलेले तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. आणि हो, PDF घेण्यासाठी न लाजता आपल्याला कॉन्टॅक्ट डायरेक्ट करायचा आहे व्हॉट्सअपवर, पण कॉल नाही करायचा, ही रिक्वेस्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला देऊ शकता अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी आणखी बनवण्यासाठी. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.